नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो. किरीट सोमय्या भाजपा नेते यांनी एक ट्विट करत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा एक रिपोर्ट त्यांनी ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये अशा पद्धतीने स्थलांतर होत आहे की 2050 मध्ये मुंबईमध्ये मुस्लिमांची संख्या किंवा बांगलादेशी घुसखोरांची संख्या 30% असेल आणि हिंदू 54% घसरलेले असतील. हे असं ट्विट केल्यानंतर सगळीकडनंच या राजकीय वर्तुळामध्ये याच्यावरती गदारोळ सुरू झाला आणि आरोप प्रत्यारोपांची फैरा झडायला लागल्या. नेमकं हा रिपोर्टमध्ये म्हटलंय काय आणि ह्याच्याने खऱ्या गोष्टी आहेत काय आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बद्दल आज जे इतकं बोललं जात आहे त्याचं भीषण वास्तव नेमकं कितपर्यंत पोहोचलंय, त्याची विषवल्ली कुठपर्यंत पोहोचली आहे, या सगळ्याचा आढावा घेणं आज आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सर, किरीट सोमय्यांनी हा जो टीसचा रिपोर्ट जो ट्विट केला आहे याच्यावरती आपलं विश्लेषण काय, नेमक्या ह्या रिपोर्टमध्ये म्हटलंय काय आणि कशा पद्धतीने ही गोष्ट खरी आहे का? हा जो अहवाल किंवा रिपोर्ट त्यांनी दिला आहे तो त्यांनी केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. आणि टीस ही संस्था जी आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, ही एक शास्त्रीय पद्धतीने त्यांनी एक सांख्यिकी पृथक्करण करून तो काढलेला आहे की मुंबईमध्ये कुठून कुठून माणसं येतात, कशा प्रकारचे रोजगार करतात, कुठं कुठं राहतात आणि कशा प्रकारे वस्त्या त्यांच्या वसवल्या जात आहेत, यावर त्यांच्या टीमने एक अभ्यास करून तो निष्कर्ष काढलेला आहे. आणि यामध्ये सगळ्या व्यक्ती आता ज्या म्हणतायत या रिपोर्टबद्दल, कुणी यावर काही वस्तुनिष्ठपणे त्यातल्या काही चुका सांगितलेल्या नाही आहेत. त्यामुळे माझ्या मनात थोडी शंका नाही की त्या रिपोर्टमध्ये तथ्य आहे आणि कदाचित 30 नाही 29 असतील, कदाचित 32 असतील. पण खरं तर आता हा जो गदारोळ आहे, मला कधी कधी असं वाटतं की रिपोर्ट बरोबर आहेच, पण हा गदारोळ करून केवळ त्याची चर्चा न करता याची नक्की कारणं काय आहेत आणि काय चाललंय बघायला पाहिजे. म्हणजे आता हे जे मध्यंतरी काही हिंदू संघटनांनी लँड जिहाद वगैरे सांगितलं, लोकांनी त्याची थट्टा केली. काही जणांनी म्हटलं की काय तुम्ही पुरावे दाखवा. आता आपल्या हिंदूमध्ये असं समज आहे की मुसलमान 4 बायका करतो, त्याला 10 मुलं असतात, तर दाखवा तुम्ही कोणा मुसलमानाने केलंय. जावेद अख्तर म्हणाले होते मला दाखवा असा कोण मुसलमान आहे. खरा मुद्दा वेगळा आहे. तुम्ही बघाल ना की आता अलीकडे बघा, दोन त्याच्यात काही संबंध नसलेले मुद्दे आहेत पण त्याचा संबंध आहे. आता धारावी प्रकल्प पहा, सध्या जो पुनर्विकास झाला आहे धारावी झोपडपट्टीचा, त्यामध्ये एक वादळ चालू आहे की काही राजकीय पक्ष आहेत मुंबईतले, वर्षा गायकवाड सारखे आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की 2005 ची डेडलाईन सोडा, ते जे अनेक मजली इमारती उभ्या राहिल्या तर सगळ्यांना घर देऊन टाका, एफिडेव्हिट घ्या आणि देऊन टाका. अशा प्रकारची एक मागणी आहे की तिथे असलेल्या प्रत्येकाला घर द्या. आता बघताना ती मागणी फार छान वाटते, पण तुम्हाला सांगतो आमच्या मंडळीने तिथे एक सर्वे केला होता आणि बऱ्याच जणांना विचारलं, तिथे काही टोळ्या तयार झाल्यात, याच्यामध्ये थोडं आपल्यावर जातीवादाचे आरोप होतील, पण हे मजलेच्या मजले जे उभारलेत धारावीमध्ये, 3-3 मजली इमारती, 2-2 मजली इमारती, बेरामपाड्याला तेच आहे, या सगळ्याच्या सगळ्या इमारती या मुसलमानांच्या आहेत. आता बघा, हा जर डेटा काढलात तर तुम्हाला असं आढळेल की याच्यापैकी कोणाकडे डॉक्युमेंट नाहीत आणि ही डॉक्युमेंट कोणी विचारत नाहीये. म्हणजे आता जर काही अशी घरं दिली गेली तर मला शंका वाटते की टीसच्या अहवालात हा मुद्दा नाहीये खरं. म्हणजे हा नवा मुद्दा मी सांगतोय आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जे काही तिथे शोधले त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय. ते झालं तर ही जी 30% संख्या 50 मध्ये कशाला, 2030 साली त्यांची संख्या होऊ शकते 30%, अशी परिस्थिती आज आहे. कारण त्यानंतर ही मंडळी आपापल्या 500 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये जाणार, नवी मंडळी येणार, आणणार, हे पद्धतशीरपणाने आणलं जाते. म्हणून कुठेतरी याला विरोध व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. हे जे मजल्याच्या मजल्यानं देत आहेत ना, मुंबईच्या जनतेने विरोध करायला पाहिजे आणि एका विशिष्ट जमातीला खुश करण्यासाठी, वोट बँकेसाठी हे सगळं चालू आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की आपण मुंबईकरांनी, सामान्य मुंबईकरांनी तेवढे प्रश्न विचारले पाहिजेत, पण खरंच आपण असे प्रश्न विचारू शकतो का कुठल्याही नागरिकाला? तू काय आहे, तुझ्याकडे डॉक्युमेंट्स काय गोष्टी आहेत आपण विचारू शकतो का? आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये तुम्ही जातीवादाचा मुद्दा म्हटलात, तर खरोखरच आपल्याला याच्यावर जातीवादाचा आरोप होऊ शकतो का? बघा, तुम्हाला मी गोष्ट सांगतो. आता राहुल गांधी काय म्हणाले की मला मतदारांची यादीच बघायची आहे, मला बघायचंय कोण कोण बोगस आहेत. का देत नाही? मी काय तुमच्या घरचे पेपर विचारत नाही. आणि काही माध्यमांनी पण त्यांना पाठिंबा दिला. जातीवादाचा आरोप म्हणाल तर भारतामध्ये जातीगत जनगणना होणार आहे आता. आणि मी जे काय सांगतो आहे हे डॉक्युमेंट्स आहेत ना. आता एक हिंदूची मनोवृत्ती कशी असते, आपण जातीवादी आहोत का? तर आपण जातीवादी नाही आहोत. एखाद्या हिंदूने जरी एखाद्या झोपडीत तो राहिला तर तो आपल्या जातभाईला तिकडे आणत नाही. परंतु मुसलमानांचं पण, तो युपी बिहारचा असू देत, काही महाराष्ट्राच्या भागातला असू देत, चलो भाई करेंगे, सगळ्यांचं ते एकत्र करण्याचं आहे. आझाद मैदानच्या आरोळे आठवा, तेव्हाचे व्हिडिओ भाई चालू आहे त्यांचं. त्यामुळे तो आणून आपल्या वर मजले उभारतो. मी जे सांगतोय ते असं आहे की हे सगळे पेपर्स एसआरएकडे आहेत. माहितीच्या अधिकारात सगळ्यांचे पेपर मागितले तर देणार सुद्धा नाहीत. सरकारने वेबसाईटवर टाकावेत. मला अधिकार आहे. बघा, मी मुंबईचा एक नागरिक आहे, मी कर भरतो,
माझ्या जमिनीवर ही जागा होणार आहे. मुंबईचा मी नागरिक आहे, माझा जन्म इथला आहे, तुमचा इथला, आम्ही सगळे इथले आहोत, आमची भाषा मराठी, आम्ही हिंदू आहोत. आणि ह्या ठिकाणी तुम्ही त्यांना जागा देणार आहात, फुकट 500 स्क्वेअर फुटाची जागा, माझं पाणी वापरलं जाणार आहे. हा कुठून आला हा माणूस माहित नाही. आणि मी काय विचारतोय, त्याचं खाजगी कागदपत्र नाहीये. तर तुमच्याकडे जर अफिडेव्हिट देणार असाल, तुमच्याकडे त्या जागेचं काही इलेक्ट्रिसिटीचं बिल वेगळं आहे का, मीटर वेगळं आहे का, रेशन कार्ड वेगळं आहे का, हे पुरावे जर एसआरएकडे असतील त्यांनी नेटवर टाकावेत आणि जे पात्र झोपडीधारक आहेत ते जाहीर करावेत, जनतेपर्यंत जाऊ द्या आणि जनतेला विरोध केला पाहिजे. ह्याच्यात जातीवाद कुठे येत नाही. याचं कारण असं आहे ना, आता बघा याच्यात गडबड अशी आहे की इथे एक असा लढा पुकारत होता अदानी विरुद्ध, म्हणजे हे महाविकास आघाडी, की अदानी शेठ असं करतायत. मग ते काय म्हणतात की अदानी म्हणतात की ते धारावीला मला परवडणार नाही, ते मालवणीला किंवा मी देवनारला देईन. हे म्हणतात तसं नाही, सगळ्यांना तिथंच दिलं पाहिजे. म्हणजे वादाचा मुद्द्याने कुठे नेऊन ठेवला बघा, की द्यायचं आहे पण धारावीला द्यायचं नाही असं अदानी शेठ म्हणतात आणि हे म्हणतात तिकडेच द्यायचंय. माझं म्हणणं आहे ना, मुळात द्यायचंच का? जर त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे, त्यांच्याकडे 2005चे पुरावे नाही आहेत, मजल्यावर मजले उभारलेत, एका घरात 4 भाऊ आहेत, त्यांनी 4 मजले उभारलेत, घर एकच आहे, त्यांना 4 द्यायचे? हा काय प्रकार? आणि मी तुम्हाला गंमत सांगतो, जातीयवाद याच्यामध्ये उलट आहे. तिथे फार मोठ्या संख्येने ना आपल्या हिंदूमधले मातंग आहेत, चर्मकार आहेत, ते जुने त्यांचे टॅनिंगचे कातडी कमावण्याचे त्यांचे कारखाने आहेत. आणि तुम्हाला गंमत सांगतो, मी कमीत कमी तिथल्या 100 चर्मकारांना भेटलेलो आहे. कोणाचाही त्यांना कोणी मजला उभारलेला नाहीये बिचाऱ्यांनी. ते बिचारे तेवढ्या जागेत आहेत, त्यांनी कुठेही कोणाचं काही वापरलेलं नाहीये आणि ते 70-80 वर्षापासून तिथे आहेत. त्यांना तुम्ही 500 स्क्वेअर फीट किंवा जेवढे आहे तेवढे देणार. आणि या चोरांना यांनी उभारून टाकलंय, गावचा आणलाय. आणि तो भाऊ आहे की नाही तुम्हाला काय माहिती, तो भाऊ आहे की आणि कोण आहे? सगळ्यांच्याच नावामध्ये मोहम्मद आहे, सगळ्यांच्या नावामध्ये रेहमान आहे, शेख आहे, पठाण आहे, काय तुम्ही शोधणार आहात? त्यामुळे याच्यावर एक अभ्यास व्हायला पाहिजे आणि लोकांनी राजकीय पद्धतीने सुद्धा याचा विरोध करायला पाहिजे. आता निवडणुका येतात, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अन्यथा मी तुम्हाला म्हणतो, टीसचा रिपोर्ट आहे ना, त्याचा जो बेसिस आहे किंवा पाया आहे तो एक ठराविक पाया आहे, ते त्याच्यात गेलेले नाही आहेत. हे मी सांगतोय ते भयंकर आहे. आता धारावी आहे, पुढे बेरामपाडा असेल आणि या प्रकारे 5-6 लाख मुसलमान वाढले तर मला वाटतं 2030 पूर्वीची परिस्थिती येईल किंवा 35 पूर्वी येईल. भयंकर परिस्थिती आहे. सर, आता तुम्ही जे सगळं विवेचन केलं त्याच्यामधनं परत एकदा 2 प्रश्न तयार होतात. एक तर म्हणजे अदानी यांच्या विरोधात जे लोक सगळे जे गळा काढतायत किंवा जे आता सत्ताधारी आहेत, या दोघांमध्ये या गोष्टीबद्दल बोलायला कोणी कसं पुढे येत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरं म्हणजे आत्ता आपण जे सगळं बोलतो आहोत की आत्ता जे सगळं धारावीमध्ये चाललंय असा आपण दावा आपण आपल्या ह्याच्यानं करतो आहोत, ह्याच्याकडे आपल्यासाठी पुरावा कुठला आहे का? सांगतो ना तुम्हाला, पुरावा देतोच ना. पहिली गोष्ट अशी आहे ना की ज्या वेळेला हे राजकारण घडतंय, आता भाजपसारखा पक्ष आहे, हिंदुत्ववादी आहे, त्यांचं म्हणणं आहे की तिथे नाहीतरी आपल्या काही कॅन्डिडेट येणारच नाही आहेत. आपला कॅन्डिडेट 200 मतांनी पडला काय, 8,000 मतांनी पडला काय, त्यामुळे ते तिकडे फारसं लक्ष देत नाहीत. आणि सगळी जी चर्चा जी आहे ना, भरकटवून ठेवलेली आहे की म्हणजे मालवणीला द्यायचं किंवा देवदारला द्यायचं की धारावीला द्यायचं, असा मुद्दा आहे. पुराव्याबद्दल मला तुम्हाला गंमत सांगतो, पुरावे आहेत ते मांडले गेले पाहिजेत. मध्यंतरी फेरीवाल्यांना हटवायचं एक आंदोलन झालं आणि त्यावेळेला आरोप पण झाला हिंदुत्ववादी पक्षांवर. काही ठिकाणी महापालिकेच्या ते हल्ले झाले आणि मग ते म्हणाले की हिंदू याचं राजकारण करतात, गरीब बिचारे फेरीवाले. तुम्ही जरा ना याच्यावर एक खरं म्हणजे व्हाईट पेपर आला पाहिजे की पोलिसांनी त्यावेळेला काय केलं की चेंबूर घाटकोपर मधले जे फेरीवाले होते त्यांनी हुसकून लावलं आणि हुसकून लावताना तिथे थोडीशी गडबड झाली, मारामाऱ्या झाल्या, त्यांना ताब्यात घेतलं, त्यांची निवेदनं नोंदवली. त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांची निवेदनं अशी होती की त्यातल्या कोणालाच माहीत नव्हतं की नक्की तो कधीपासून काम करतोय, काय करतोय. हे सगळे एका मुसलमानाचे पगारी नोकर होते. म्हणजे वरकडे तुम्हाला कसं वाटतं की 40 फेरीवाले बिचारे गरीब आहेत, कोणीतरी काहीतरी प्लास्टिकच्या वस्तू विकतो आहे, कोणी फळं विकतो आहे, कोणी भाजी विकतो आहे, गरीब बिचारे मुंबईत पोटासाठी आले, असं नव्हतं. त्या 40-45 जणांना तिकडे वसवण्यात आलं होतं आणि त्यांचा डॉन एकच होता, महापालिकेशी संपर्क साधून होता. आणि आज ते रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. पण काय झालंय, राजकीय कारणासाठी पोलीस काय म्हणतात, त्या दिवसाचा लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होता, कायदा सुव्यवस्था आम्ही सोडवला. महापालिका म्हणते आम्ही रस्ता क्लिअर करून दिला. ज्या विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे काम करवलं, त्यांना काढायला लावलं, ते काय म्हणतात, ते थकलेत. ते म्हणतात किती लढायचं, किती सरकारच्या बाबतीत काय काय करू आम्ही. त्यामुळे ते सुद्धा खुश आहेत, चला आपला पर्पज झाला. पण याच्या मागचं जे लार्जर कारस्थान आहे ते आपण बघत नाही आहोत. आणि हे जे तुम्ही म्हणताय ना, आता हे जी मगाशी मला चर्मकारांचं मातंगांचं उदाहरण दिलं, टॅनिंगचं वगैरे काम चालतं, यांचा तो पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे. पण इथे मुंबईत काय चाललंय बघा, नुसतंच ते राहण्याच्या जागेचं नाही आहे, सगळा भंगारचा व्यवसाय यांच्याकडे आहे. भंगार एकूण एक, म्हणजे भंगारचा आपण त्या याच्याबद्दल नवाब मलिकांबद्दल भंगारचा सम्राट वगैरे वगैरे, पण सगळा भंगारचा धंदा यांच्याकडे आहे. मुंबईतलं सगळं पार्किंग यांच्याकडे आहे. हे कुठून जाते?
हे कुठून तरी वरून सूत्र हलतायत. म्हणजे त्यांना पद्धतशीरपणाने आणून बसवण्याचं. बघा तुम्हाला गमत आठवेल की जेव्हा मनसेचं वगैरे परप्रांतीय वगैरे आंदोलन झालं तेव्हा काय होतं की उत्तर प्रदेशच्या लोकांवर एक रोख होता की ही मंडळी येतात, ही प्लंबर फिटर सगळं करायला लागतात, भाजीवाले बनतात, टॅक्सीवाले बनतात. पण ते धंदे असे होते की तिकडे तुम्हाला माणसं मिळत नव्हती मराठी. अर्थात मी समर्थन करते की त्या वादात मी पडत नाही, पण इथं काय झालंय, या प्रकारचे धंदे शोधले जात आहेत आणि त्यासाठी माणसं आणली जात आहेत. तिथून माणसं आणली जात आणि हे फार गंभीर आहे. अगदी प्रत्येक धंद्यात मोटर मेकॅनिक पासून ते शिरलेले आहेत, त्यासाठी जागा व्यापलेल्या आहेत, या जागा लुबाडल्या जात आहेत. आणि काही त्यांची पण नवाब मलिकांचं सांगतो मी तुम्हाला, नवाब मलिकांच्या जागेवर एक आरोप झाला, दाऊदची जमीन होती, दाऊदकडनं आली म्हणून ते त्याच्यात अडकले. त्यांनी तेवढी एकच जमीन घेतली का हो? त्यांनी केवढ्या जमिनी लुबाडलेल्या आहेत. त्यामुळे नवाब मलिकांना याच्यावरती विचार करायला पाहिजे. नवाब मलिक हा एक माणूस हे करतोय राजकारणात असून इतरांनी काय केलंय कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे याचे पुरावे आहेत, हे पोलिसांकडे उपलब्ध आहेत, फक्त मांडण्याची खोटी आहे, त्यांनी ते मांडायला पाहिजेत. खरं म्हणजे त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही पेपर लीक कराच, लोकांपुढे येऊ द्यात की 40-50 निवेदनं जी आहेत ना, अक्षरशः अंगावर काटा आणणारे. चेंबूर घाटकोपऱ्या परिसरात ते घडलेलं आहे. सर, तुम्ही आता हे सगळं सांगताय, हे खरोखरच भयानक आहे आणि खरंच जे पुरावे असतील तर ते खरंच लोकांसमोर यायलाच पाहिजेत. पण आज निवडणुकांचा संगा हंगाम चालू आहे. आता मुंबईमध्ये येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये, 20 दिवसांमध्ये जास्तीत जास्त मतदानाची वेळ येणार आहे. आता सगळे प्रचाराला कार्यकर्ते बाहेर पडतील, सगळ्या गोष्टी होतील. आता ह्या गोष्टीवरती आज आपण या सगळ्या गोष्टी मांडतोय, तर मुंबईकर नागरिक म्हणून एक आपण काय आवाहन कराल लोकांना की आपण या गोष्टींविरोधात काय केलं पाहिजे? बघा, खरं म्हणजे वेळ हीच आहे. आता नगरसेवक पदासाठी मतांची भीक मागायला राजकीय कार्यकर्ते येतील. त्यांना सांगायचं तुमच्या नगरसेवकाला सांगा की या मुद्द्यावर महापालिका बंद पाड. नाही द्यायचं त्यांना पाण्याचं कनेक्शन मिळता कामा नये. आम्ही महापालिकेची अनुमती देणार नाही, तुम्हाला तो एफएसआय उपलब्ध करून दिला जाणार नाही, एसआरएशी आम्ही लढू. आणि हे जर तुम्ही करत असाल तुम्हाला मत देणार, तुम्ही जाहीरनाम्यात आलं पाहिजे की हे पहिला मधलावाले वगैरे आहेत ना, त्यांचा डेटा पूर्ण डिस्क्लोज व्हायला पाहिजे, नेटवर पडला पाहिजे. तुमची वेबसाईट आहे एसआरएची, टाका त्याच्यावर आणि त्या सगळ्यांना काढा. हे मी करीन असं जो वचन देईल नगरसेवक, त्या पदाचा जो उमेदवार किंवा कॅन्डिडेट, त्यालाच मत द्यायचं, कुठच्याही पक्षाचा असो. पण त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला, त्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यालाच मत द्यायचंय. आणि यामध्ये मी कुठचा जातीवाद सांगत नाही, माझं स्पष्ट म्हणणं आहे, यामध्ये कदाचित थोडंसं चुक्यावर ओलं जळेल. जर 1000 मुसलमान असतील तर एखादा हिंदू असेल, नाही असं म्हणत नाही मी, पण बहुसंख्य त्यांची आहे आणि हा एका प्लॅनचा भाग आहे, एक लॉलेसनेस आहे. म्हणजे मी मुसलमानांवर आरोप नाही करत, मला कुठचाही जातीयवाद किंवा समाजवाद करायचं नाहीये, परंतु त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा कडवटपणा, त्यांचं ॲग्रेशन, त्यांचा आक्रमकता याचं एक उदात्तीकरण आपण करतो आहोत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण गप्प बसलो आहोत. आपला मराठी माणूस काय करतो किंवा युपीचा माणूस काय करतो, एखाद्या झोपडीत तो राहतोय तर तो आपल्या भाईबंधाला आणत नाही, तो म्हणतो मला कटकट नको आहे, शांतीने राहू द्यात, तू येशील आणखी काहीतरी बाबा भानगड होईल. परंतु हा काय करतो, आ जाओ भाई हम सब एक साथ लढेंगे, आणतोय त्यांना तो. आणि ह्या बाबतीमध्ये जर हा डेटा आला, बघा मी पुन्हा एकदा सांगतो, जर जातीगत जनगणना होऊ शकते तर हे का नाही होऊ शकत? जर पेपर त्यांचं पूर्वी होतं ना याच्या वेळेला, सीएच्या वेळेला, कागज नाही दिखाएंगे, कागज दाखवावे लागतील. तुम्ही इथं फुकट काहीतरी मागताय. सीएच्या वेळेला कसं होतं की सरकार एक परीक्षण करत होतं, म्हणजे त्यांचा जो सर्वे वगैरे होता त्याच्यामध्ये ते करू पाहत होते, हे कोऑपरेशन करत नव्हते. परंतु आज तुम्ही जागा मागताय, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागताय, तुम्ही याच्या भूमिकेत आहात आणि त्यावेळेला तुम्हाला द्यावं लागेल. आणि आपल्याला एक मतदार म्हणून मराठी माणसांना, हिंदूंना, या मुंबईच्या मूळ नागरिकांना, इथे कोळी आहेत, आगरी आहेत, जितके आहेत, या सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायला पाहिजे आणि जो याचं उत्तर देणार नाही त्या पक्षाला पाडलं पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही एका खरंच ज्या गोष्टीवरती आपल्या सामान्य लोकांचं खरंच लक्षच जात नाही अशा गोष्टीबद्दल तुम्ही आज आम्हाला सांगितलं आणि त्या किती भयानक पद्धतीने आपल्या दृष्टीआड सगळं चाललंय याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं आणि उलगडून दाखवलं. एक कुठल्या तरी ट्विटने ही गोष्ट सुरू झाली आहे आणि आता त्याच्या इतक्या भयानक गोष्टी समोर येत असतील त्याच्याबद्दल खरंच संघटितून आवाज उठवला पाहिजे, हेच यातनं उलगड सांगतं. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि ह्या गोष्टी समजावून सांगितल्यात, आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवल्यात, ह्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपल्या मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते संजीव पुनाळेकर सर. त्यांनी आपल्याला एका ट्विटपासून सुरू झालेली गोष्ट किती एका भयानक गोष्टीला वाचा फोडू शकते हे आपल्याला सांगितलं आणि हे आपल्या मुंबईत घडतंय, आपल्या आजूबाजूला घडतंय, ह्याचं वास्तवाचं भान आपल्याला आणून देण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, ही गोष्ट, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.